नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असताना धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावातील महिलांनी एकत्र येत भोंदूगिरी विरोधात मोठा आणि ठोस निर्णय घेतला आहे। गावातील सर्व महिलांनी एकत्र येऊन विशेष सभा घेतली आणि गावात कोणत्याही प्रकारचं फसवणूक करणारे, लोकांची आर्थिक व मानसिक लूट करणारे भोंदूबाबा यांना प्रवेश देऊ नये असा एकमुखी ठराव मंजूर केला। या ठरावानुसार यापुढे अशा भोंदू व्यक्तींना गावात नो एंट्री देण्यात येणार आहे। महिलांनी घेतलेला हा निर्णय केवळ निमगुळपुरता मर्यादित नसून समाजासाठी एक आदर्श ठरणारा आहे। अंधश्रद्धा आणि फसवणुकीच्या विरोधात महिलांनी पुढाकार घेतल्याने इतर गावांसाठीही हा एक प्रेरणादायी संदेश ठरत आहे। गावातील महिलांनी स्पष्ट केलंय की भोंदूबाबांच्या नावाखाली अनेकदा लोकांची फसवणूक केली जाते, आर्थिक शोषण होते आणि समाजात भीतीचे वातावरण निर्माण केले जाते। त्यामुळे यापुढे अशा प्रकारांना थारा दिला जाणार नाही। मी सिंधुबाई मोरे बोलते। नाशिक येथील अशोक खरात हे प्रकरण खूप महाराष्ट्रभर गांजत आहे आणि त्याने खूप महिलांवर अत्याचार केलेला आहे आणि त्याशिवाय त्याला फाशीची शिक्षा आम्ही ठराव केलेला आहे। आम्ही गावाच्या महिलांनी ठराव केलेला आहे फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि गावात यायलाच नको पाहायला असे